सुख करता दुःख हरता श्री गणराय. दैवी काळातून आता आपण येऊया आजच्या आधुनिक युगात. खरं तर आता मी तसेच बालपण आहे, काहीशा प्रमाणात शाळा ही संस्कारांचे माहेर. शाळेची घंटा वाजली तर पाटलां चालता ती निराट करेल बाहेर पडणारा हा मुलांचा रंग. निरागस सकाळपणा आपल्या तेच बसते. या निरागस बसतीला संस्कारांची आणि मार्गदर्शनाची जोड दे पुढची आदर्श पिढी इथेच जीवनाचा प्रवास याच बालपणापासून सुरू होतो. बालपणाचा काळ सुखाचा असे आपण म्हणतो. ओसंडून वाहणारा आनंद, खळादार खेळांपासून बेसुमार मस्ती आणि जीवनाच्या कटकटीपासून दूर दूर असलेलं बालपण. आपल्या बालपणीच्या कितीतरी आठवणी आज मनावर करतात. मैदानी खेळ आणि गल्ली गल्लीतून खेळला जाणारा तो लपंडाव, विटीदांडू, घोडा, कंचनतारी, कांदाचिरी, पकडापकडी, लगोरी, आईचं पत्र हरवलं ते मनात सापडलं आणि घोगराई चड्डीतल्या दोन्ही खिसे भरून असलेल्या त्या काचेच्या गोट्या, बेचकीच्या अचूक नेमाने पाडलेली ही गाभुरलेली आंबट चिंच, जिभेवर रेंगाळणाऱ्या आंबट गोड लिंबेच्या गोळ्या, थंडगार पेपरली, दाताची शीर खणकेल एवढी चावलेली कडक टॉफी, बेचक एक रॅमेची, गुलाबी रंगाचा तो साखरेचा कापूस आणि तीन बांगची कुल्फी. पण फोडलेल्या त्या कुल्फीचा आनंद घेता घेता कुल्फीप्रमाणे ते बालपण कधी विरघळून कळलंच नाही. घरी आलेल्या पाहुण्यांनी हातावर ठेवलेली 4-8 आण्यांची ही नाणी तिथे जीवापाड जपायचो आपण. जणू काही जगातील श्रीमंत आपणच. पण काळाच्या ओघात हे सर्व मागे पडलं. नाही म्हटलं तरी खेळ आताही आहे, पण भिंतीत ठोकलेल्या खेळाप्रमाणे एका जागी खेळून ठेवणारे. आज आपण आधुनिक युगात तंत्रज्ञानाची पडत असतो. आपलं जीवन झपाट्याने वेगवान होत चाललंय. मोबाईलची चौकट जेव्हा आपल्या जीवनाची चौकट झाली आणि मोबाईलचं प्ले स्टोअर तर आपलं प्ले ग्राउंडच. घर फिरणाऱ्या त्या रश्मी भोवऱ्याची गंमत आता त्या चावी भरलेल्या वेगळ्याच्या थोडीच येणार. आठवण पूर्वीचा तो लपंडाव, आवाजाच्या मागावर लपून बसलेल्या आपल्या मित्रांना शोधण्याचा आनंद काही वेगळाच. आणि आता खरा काळाचं भान न ठेवता मोबाईलवरचा पोकेमॉन शोधण्यात आताची पिढी गर्क झाली आहे. पण पकडापकडीची मज्जा आता सबवे सफारी आणि टेम्पल रनला घेतली. काय देतात काय ते खेळ? ना शारीरिक कसरत, ना कोणाची सोबत, फक्त आणि फक्त बोटांची यांत्रिक हालचाल आणि मोबाईलवरच्या छोट्या पडद्यावर स्थिरावलेली एक नजर. यातून मिळतं काय? एकच कोंडेपणा आणि शारीरिक आजार. हसणारं, चिदळणारं, पाना फुलात रमणारं, आधीच्या गोष्टींमध्ये मंत्रमुग्ध होणारं ते रम्य बालपण आता दूर कुठेतरी निघून गेले, अगदी क्षितिजा पलीकडे. कोण जबाबदार या गोष्टीला? मुलांना पाळणा घरात ठेवणारे पालक, पाठीवर मणामणांचे वहीपुस्तकांचे ओझे लादणारी शाळा, की त्यातून वेळ मिळालाच तर मुलांना नाच गाण्याच्या क्लासेसला पाठवणारी महत्वाकांक्षी पालक. घरी आल्यावर घरातली मोठी माणसं व्हॉट्सअप आणि फेसबुक मध्ये गळून जातात. स्वयंपाक करता करता मालिकेतल्या युट्यूबच्या संसार शब्दांमध्ये रंगून जातात. अशा परिस्थितीत मुलांची अवस्था ना घर का ना घाट का, मग त्यांच्या सोबतीला आहेतच ती चायनीज वाचत. प्रज्वलित असलेला हा प्रेमोमी दिवा साक्ष देतो कोणे एकेकाळी म्हटलेल्या
आज हे शब्द तरी कानावर पडतात का हो? जीवनसत्वयुक्त पोषक पदार्थांची लज्जत आता कुठे मिळते? पिझ्झा, बर्गर, मॅगी, कुरकुरे यासारखे पदार्थ का ओळखी झाले? एखाद्या सुट्टीच्या दिवशी समुद्र किनारा, बागेत फिरण्याचा मनसोक्त आनंद आता मॉर्निंग मुलांचं जग हे ताजोबा पंचतंत्र अशाने भरलेलं असायचं. ओठावर रमणारी सुरेल माहिती पण आता भेटाक चालीची निरर्थक बाजारवाडी, लुप्त झाल्या त्या आधीच्या शूरवीरांच्या पराक्रमाच्या कथा, अंगावर रोमांच आणणाऱ्या त्या भूतांच्या चेष्टिणीच्या गोष्टी ऐकता ऐकता रात्री कधी डोळा लागायचा हे कळलं सुद्धा. आज अचानक आणि मायेने भरलेली तिची कुसही नाही. निदान आईच्या खुशीत हरवलेलं रम्य बालपण पुन्हा एकदा असेल.